आहेत आता काय करतायत आपल्या संघासाठी छावा प्रतिष्ठान संघाचे खूप अवाढव्य असं लक्ष आहे छावा प्रतिष्ठान या संघाला 146 धावांची गरज 146 नवलाई 11 संघानं डोंगरा एवढी मजल मारली आपल्या संघासाठी 3 आकडी फिगर गाठायचे आपल्या संघाला साजेशी अशी कामगिरी करायची जबाबदारी ओपनिंग बॅट्समनच्या खांद्यावर आहे या पाचवड गावच्या फार जुन्या अशा 2 टीम होत्या यंगस्टार क्रिकेट क्लब पाचवड पांचाळ क्रिकेट क्लब पाचवड या दोन्ही टीम या जिल्ह्यामध्ये फार नावाजलेल्या अशा टीम होत्या ह्या दोन्ही एकाच गावच्या टीम एकमेकाच्या विरोधातही खेळल्या एकमेकाचे प्लेयर एकमेकाच्या टीममध्ये घेऊनही खेळल्या आणि या पाचवड गावचं नाव अख्ख्या जिल्ह्यामध्ये फार मोठं केलं आजही बरेचसे असे जुने प्लेयर आहेत की त्यांना तुम्ही या टीमचे पाचवडचे प्लेयर आहात ना असं ओळखलं जातं आणि तीच परंपरा आत्ताच्या मुलांनी चालवली आणि या सामन्याचं स्वरूप असं फार मोठं करून घेतलं त्याबद्दल आयोजकांचं मी मनापासून अभिनंदन करतो सामन्यात सुरुवात होत आहे निलेश गायकवाड बॉलर उत्तम मारण्याचा प्रयत्न लेगला कटवलेला चेंडू आणि हा चौकार आपण बघू शकता 146 एवढ्या मोठ्या टार्गेटचा पाठलाग करताना एक्सपिरियन्स प्लेयर अनुभवी प्लेयर विनोद पवार यांच्याकडून पहिलाच बॉलवर हल्ला उत्कृष्ट असा चौकार खरा अमोल लॉर यांनी रनर ठेवलेला आहे तरी कृपया रनर न दक्षता घ्यावी की बॅट्समनने बॉल टच केल्याशिवाय कृपया आपण क्रीज सोडू नये अन्यथा बॅट्समनला वॉर्निंग न देता बाद देण्याचं डिसिजन अंपायर घेऊ शकतात दुसरा बॉल उत्तुंग मारण्याचा प्रयत्न आणि हा झेलबाद आणि हा झेलबाद फेकीवर फ्लिक्शन घेतलेलं आहे फेकीवर ऑब्जेक्शन घेतलेलं आहे निलेश गायकवाड लिगल डिलिव्हरी टाकून दाखवा अंपायरला काय घ्यायचं ते घेऊ दे थर्ड अंपायर लीगल कसं आपण नाही काय बोलायचं बॅन डायरेक्ट तसं तू मध्ये बोलायचं नाही आपण अंपायर आत्ताचा डिसिजन सांगावा ओके सर तुम्हीच इथं याल चेक कराल तुमच्यानुसार आउट झाल्यावर तसंच असतं गिरीश घेऊ शकतो त्या बॉलला घेऊ शकतो ना रिव्ह्यू आहेत आपल्याकडे दोन घेऊ शकतो दोन आहेत नाही रिव्ह्यू आहेत पन्नांचा विषयच नाही दोनच रिव्ह्यू आहेत ना पहिला बॉल गेला चौका म्हणून नसेल घेतला हळू आला असेल आता दुसऱ्या बॉलला घेऊ पण माराय गेले पण विकेट पडली काय रिव्ह्यू साहजिक एवढा बॅट्समन मोठा आहे घेतलंच पाहिजे का नाही इथं बस अंपायर थर्ड अंपायर यांचा डिसिजन चेक करताना पाहूयात ही लिगल डिलिव्हरी आहे की नाही टेक्नॉलॉजी फेअर डिलिव्हरी नो अंपायरच्या डिसिजन नुसार हा नो बॉल दिलेला आहे एक मॅच बॅन आता बॉलर हा एक मॅच साठी बॅन झालेला आहे आताची सर एकच नो बॉलची फ्री हिट या
आणि सर जो दुसरा बॉलर पेनल्टी नाहीये, जो दुसरा बॉलर कंटिन्यू करेल ना त्याचा कोटा संपणार. रेननची पेनल्टी नाहीये, पण तो बॉलर जो आहे तो आता या मॅच मध्ये बॉलिंग करू शकणार नाही. जो दुसरा बॉलर ज्याला आता 5 चेंडू टाकायचे त्याचा एक कोटा संपणार आहे. ही दक्षता संघाचे कॅप्टन सोमनाथ मोरे यांनी घ्यावी. पुढचा बॉल हा फ्री हिट राहील. बॉलर हा एक मॅच साठी बॅन केला जाईल. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली 1 बॉल 5. पुढची मॅच का आत्ताची मॅचला बॅन? फिल्डिंग करू शकता आत्ताची मॅच बॅन का पुढची मॅच? ही मॅच पुढची नाही. पुढची मॅचला तो बॉलिंग टाकू शकतो आता 9 बॉल दिला काय? प्रत्येक गायकवाड हे पुढचे गोलंदाज आहेत. तरी सोमनाथ मोरे यांनी एक दक्षता घ्यावी की त्यांची कोट्यामधली 1 ओव्हर ही संपली जाणार आहे. एकच टाकू शकतो, त्याच्यानंतर पुढची ओव्हर ही टाकल्यानंतर 5 बॉल टाकायचे ना. आता 5 बॉल टाकणार तो बॉलर आणि पुढची 1 ओव्हर टाकू शकतो. उत्कृष्ट निरीक्षक व बॅट्समन विनोद पवार सर. रिव्ह्यू यशस्वी झालेला आहे. शॉर्ट बॉल, उत्कृष्ट गतीचा बॉल आणि हा वाईड बॉल आहे. हा फ्री हिट कंटिन्यू असणार आहे. बॉल इकडे दे, बॉल इकडे दे, इकडे दे बाळा, फिरा इकडे दे. असू दे, नको प्रॅक्टिस. दगडीचं कॅच घे मला, दगडीने कॅच घे. आणि हा डॉट बॉल. फ्री हिटचा फारसा काय उपयोग करता आलेला नाहीये. अंपायरचा निर्णय हा अंतिम राहील. आम्हाला कोण नाही, आपण घातले टीचर समर्थक आम्ही. नवला 11चे समर्थक. रिव्ह्यू घेतलाय का? नोटाचे समर्थक. दोनच आहेत रिव्ह्यू, जास्त नाही ना. ते अख्खी मॅच करतील रिव्ह्यू. पुन्हा एकदा वाईड साठी थर्ड अंपायर रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. सक्सेसफुल झाले ना, ते कंटिन्यू होतात. नाही ना, आता हा बघू ना. अंपायर चेक करताना हा चेंडू वाईड आहे का ते. लिगल डिलिव्हरी. हा वाईड नाहीये. अंपायर यांचा इशारा. आणि त्याचबरोबर फलंदाजी करणाऱ्या संघाने आपला एक रिव्ह्यू गमावलेला आहे. उत्कृष्ट अशी गोलंदाजी प्रत्येक गायकवाड यांच्याकडून. प्रत्येक गायकवाड उर्फ पहेलवान. उत्कृष्ट असं कृपया सर्वांनी एक दक्षता घ्यावी. इथं ज्या मध्ये गाडी लावलेल्या आहेत, कृपया त्या गाड्या काढून खाली लावाव्यात मराठी शाळेपाशी, अन्यथा त्या गाड्यांच्या हवा सोडण्यात येतील. कृपया सर्वांनी दक्षता घ्यावी. 9ला 11 जरा सामना पटपट हलवा. उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन करताना प्रत्येक गायकवाड.
उत्तुंग मानाचा प्रयत्न, उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना प्रत्येक गायकवाड खरंच कॅटेगरी ए शैलीचा गोलंदाज आहे हा प्रत्येक गायकवाड. 4000 पॉइंटला चिठ्ठी देखील पडली होती या प्लेयर साठी. सोमनाथ मोरे यांच्या नशिबात हा प्लेयर होता. उत्तुंग मारण्याचा प्रयत्न आणि काहीच नाहीये. 2 धावा. झाडाखाली बसल्याने कृपया तिथून उठावं. झाडाखाली लाल शर्ट वडाखाली बसा सगळ्यांनी. धाव संख्या झाली ती 8. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न, सर्कलच्या वरनं कटवलेला चेंडू आणि हा चौकार. उत्कृष्ट असा मारलेला फटका विनोद पवार यांच्या बॅट मधून. धाव संख्या झाली ती 12. सोमनाथ मोरे व आकाश भोसले चर्चा करताना 18.25. प्रत्येक ओव्हरला साधारणतः 18 रन्स हवेत. त्यावेळेस हा सामना रंगतदार होईल. साधारणतः 18.25चं रन रेट. अतिशय उत्कृष्ट असा एकदम समोर मारलेला हा. पाहूयात अंपायरांचा किती रनचा इशारा येतो ते. आपण कशाला सांगायचं, अंपायर सांगितलं 4 धावांचा इशारा. विनोद यांच्या वैयक्तिक धावसंख्येत 4 धावांची भर आणि संघाची धावसंख्या होते 16. 1 षटकाच्या समाप्तीनंतर 16. या षटकात 2 रन कमी पडलेत रन रेटच्या प्रमाणे. रन रेटची 18.25 या रन रेटची आवश्यकता जर या रन चेस करायचे असतील तर. आणि विकेट सुद्धा हातात ठेवणं तेवढंच गरजेचं आहे. अमोल लोहार हे लेदरवॉलला अतिशय उत्कृष्ट अशी बॅटिंग करतात. पाहूयात आपल्या संघासाठी काय करतात. खूप असे धडाकेबाज फलंदाज. त्यांच्याकडून सोमनाथ मोरेंची जशी खेळी झाली तशीच खेळीची अपेक्षा आपल्या संघ मालकाकडून. कॅप्टन कपिल ते स्वतःच आहेत. अमोल लोहारे यांच्याबद्दल बोलायचं म्हणजे सध्याला पायाचा प्रॉब्लेम असला तरीही बॅटिंग त्यांची एवढी जबरदस्त आहे की ते आयकॉन आहेत संघाचे. आणि हा कटवण्याचा प्रयत्न ऑफसाईडला वाईडच्या स्वरूपात 5 धावा. किपर बॉल कलेक्ट करू शकले नाहीत व बॉलची गतीमुळे बॉल हा बाउंड्रीच्या बाहेर गेलेला आहे. कपिल आगवणे यांचा पहिला चेंडू वाईड बॉल विथ 4. 5 रन. पहिल्या षटकात धावा होत्या 16. आत्ताच्या आल्या 5. 21 धावा. पहिल्या ओव्हरला तरी बरोबर रन रेटच्या प्रमाणे चाललेले. रन रेटच्या पेक्षा 3 रन जास्त काढलेले आहेत फलंदाज संघाने. याच प्रमाणे जर चालले तर नक्कीच ते टार्गेट पर्यंत पोहोचतील. हा पुढील चेंडू अंपायर यांचा काय इशारा होतो पण हा निर्धाव चेंडू. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी कपिल आगवणे यांची. अमोल लोहार त्याला सामना करताना अमोल लोहारांच्याकडून खूपच अपेक्षा, कारण ते त्यांच्याकडे तेवढी ॲबिलिटी आहे, ते नक्की करू शकतात तेवढ्या रन्स. मी म्हटल्याप्रमाणे त्यांनी असा उत्तुंग असा मारलेला. पाहूयात 4 धावा. अमोल लोहार यांच्या बॅटला जर बॉल लागायला सुरुवात झाली तर नक्कीच सोमनाथ मोरेंच्या एवढा स्कोअर मारण्याची त्यांच्याकडे ॲबिलिटी आहे, हे सर्वांना माहिती आहे. पाहूयात काय करतात आपल्या संघासाठी. अंपायर यांनी 4 धावाचा हा इशारा. 4 धावांची भर आपल्या संघासाठी. अमोल लोहार यांच्या वैयक्तिक धावसंख्येत 4 धावांची भर. पुढील चेंडू कपिल आगवणे यांचा सामना करतील अमोल लोहार. धावसंख्या पोचली ती 25. पहिला चेंडू निर्धाव खेळल्यावर दुसरा चेंडूवर लगेच मारा केलेला आहे अमोल लोहार. तिसरा चेंडू उत्तुंग मारण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनच्या दिशेने कटवलेला चेंडू
1 धाव. गेल्या ओव्हरमध्ये भेदक मारा बॅटीच्या स्वरूपानं करणारे विनोद पवार हे आता स्ट्राईकवर. बॉलिंग एंडवर कपिल हागवणे गुलमोहराच्या दिशेने. उत्तुंग मारण्याचा प्रयत्न ऑफसाईडला आणि हा झेल बाद. उत्कृष्ट असं गोलंदाजीचं प्रदर्शन करताना कपिल हागवणे. व्यवस्थित नियोजन व व्यवस्थित कार्यक्रम हे कसं करावं हे सोमनाथ मोरे यांनी दाखवलेले आहे. ज्या ठिकाणी फिल्डर ठेवलेला आहे तोच शॉट मारण्यासाठी प्रवृत्त केलेले म्हणजे कपिल हागवणे यांनी टाकलेला चेंडू व आकाश भोसले हे पॉइंटला असल्यामुळं विनोद पवार हे झेलबाद झालेले आहेत. डीप पॉइंटला असलेले आकाश भोसले उत्कृष्ट असा घेतलेला झेल आकाश भोसले यांच्याकडून. धाव संख्या झाली ती 1-26. पुढे येणारा तडाखेबाज बल्लेबाज निखिल गायकवाड. नक्कीच गेल्या PPL मध्ये बेस्ट बॅट्समन म्हणून निखिल गायकवाड यांना पुरस्कार देण्यात आलेला होता. उत्कृष्ट असं फलंदाजीचं प्रदर्शन करताना निखिल गायकवाड षटकातील 5वा चेंडू आणि मारण्याचा प्रयत्न पण उत्कृष्ट असं गोलंदाजीचं प्रदर्शन करताना कपिल हागवणे हे 2 दिवसापूर्वीच पायाच्या इंजुरीमुळे लंगडत होते. पण सोमनाथ मोरे तुम्ही कपिल हागवणेंना कोणता कान मंत्र दिलाय. सगळे प्लेयर आज एक टीम म्हणून खेळतायत. एकच संघ नाही, 4च्या 4 संघ बघितले आपण. उत्तम मारण्याचा प्रयत्न हा देखील डॉट बॉल आणि ही ओव्हर. उत्कृष्ट असं गोलंदाजीचं प्रदर्शन करताना कपिल हागवणे. आज आपण PPL मध्ये एक गोष्ट सर्वांनी पाहिली असेल, भले तो खेळाडू कुठलाही असू म्हणजे फाट्यावरचा असू, बागाळीतला असू, गावातला असू, शेरीवरचा असू, कुठलाही असू दे, आज एक टीम म्हणून खेळतायत. धाव संख्या झाली ती 26. 1-26. 2 षटकांच्या सामन्यानंतर धाव संख्या झाली ती 26. या 2 षटकानंतर साधारणतः 38 रन टार्गेट. 36 बॉल 120 धावांची गरज आहे अजून. रन रेटच्या प्रमाणे 38 रन हव्या होत्या, पण कपिल यांची उत्कृष्ट अशी गोलंदाजी, त्यांचं कौतुक करावं एवढं कमी. थोडंसं धावसंख्या रोखण्यात त्यांना यश आणि विकेट घेण्यात सुद्धा यश कपिल यांना. पहिलं शतक घेण्यात आहेत ते सोमनाथ मोरे यांचा पहिला चेंडू सामना करतील अमोल लोहार. थोडा कटवण्यात त्यांना यश आलं आणि 1 रन 1 धाव आपल्या संघासाठी जमा करताना. निखिल गायकवाड सोमनाथ मोरे यांच्या पुढच्या चेंडूचा सामना करताना. पाहूया त्या चेंडूवर काय होतंय. हा फुलटा चेंडू आणि जोरात मारण्याच्या इराद्यात तो फटका काय बसला नाहीये, पण 2 धावा घेण्यात यश मिळालेलं आहे फलंदाजांना. आणि संख्या पोहोचते ती 29. 1-29. पाहू शकतो निखिल गायकवाड व रोहित शेवळे दोघं पण चुरशीचे फलंदाज आहेत. चोरटी धाव कसं काढायचं ह्या दोघांना चांगलंच माहिती आहे. तिसरा चेंडू वेगवान चेंडू आणि हा केलेला मारा षटकार. चेंडू किती झाले? तीन राहिले. चेंडू घ्या कपिल. अंपायरकडे जमा ठेवा. अंपायरकडे निखिल गायकवाड हे ग्राउंडच्या 4ही दिशेने खेळणारे प्लेयर आहेत. एकमेव प्लेयर असतील या सर्व खेळाडूंमध्ये की ते सगळे शॉट त्यांच्या भात्यात आहेत. सोमनाथ मोरे उत्कृष्ट गोलंदाजीची गरज आहे संघाला.
खूप सुंदर असं गोलंदाजी करतायत ते सोमनाथ. फलंदाजाला चेंडू समजत नाही कुठून येतोय कुठून जातोय. अरे ब्लूटूथ आहे त्याला, ब्लूटूथ आहे, ब्लूटूथ त्याला मिक्सरला ब्लूटूथ कनेक्ट कर. उत्कृष्ट असं खेळीमेळीचं वातावरण. सोमनाथ मोरे स्लोवर टाकलेला चेंडू लेग साइडला कटवलेला, तिथे शुभम शिंदे तैनात. उत्कृष्ट अशी फलंदाजी, उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण, उत्कृष्ट असं गोलंदाजी. क्रिकेटचा सामनाच उत्कृष्ट आहे. 9ला11 वर्सेस छावा प्रतिष्ठान. अमोल लोहार वर्सेस सोमनाथ मोरे. स्लोअरच्या फुलटॉस बॉल लेफ्ट साइडला कटवलेला आणि हा चौकार. हा चौकार. धाव संख्या पोहोचली ती 40. पुढे आल्यामुळे नो बॉल दिलेला नाहीये. धाव संख्या झालेली आहे 40. 3 षटकांच्या सामन्यानंतर धाव संख्या झाली ती 40. 5 ओव्हर 106. 3 ओव्हर नंतर धाव संख्या झालेली आहे 40. 1 बाद 40. छावा प्रतिष्ठान या संघाला हा सामना जिंकण्यासाठी 5 ओव्हर मध्ये म्हणजेच 30 चेंडू मध्ये 106 धावांचं आव्हान आहे. सोमनाथ पॉवर प्ले संपलेला आहे. षटकाच्यामुळे 9ला11 संघांना डुबळा डोंगरा एवढी मजल मारली होती. तसंच छावा प्रतिष्ठान संघाला 146 धावांचं आव्हान दिलंय. थोडस वैयक्तिक पहिलं व संघासाठी 4थं षटक घेऊन येणारे आदित्य शेवाळे. अमृतवाडी गावातील तडाखेबाज फलंदाजी करणारे तसेच स्लोवर व कटरचा मारा करणारे प्रशांत निकम उर्फ बाबू निकम यांचं पाचवड ग्राउंडवर सहर्ष स्वागत. गुलमोहराची पानं ज्यांच्या बॉल मारून मारून खाली पडलेली आहेत समोर स्ट्रेटला, ते प्रशांत निकम. प्रत्येक बॉल गुलमोहरावर मारण्याची क्षमता ठेवणारे प्रशांत निकम. अक्षरशः झाडावरची पानं फुलं त्यांनी मारलेल्या षटकारामुळे गळली आहेत. आदित्य शेवाळे वर्सेस निखिल गायकवाड. पुढे टाकलेला चेंडू, बॅटची कडा आणि हा चौकार. उत्कृष्ट असा क्रिकेटचा सामना 9ला11 वर्सेस छावा प्रतिष्ठान. तुमची आणि जो जिंकतो 9ला देवी यात्रेनिमित्त आयोजित पाचवड प्रीमियर लीग पाचवड 2025 चाललेला हा दुसरा साखळी सामना. यंगस्टार क्रिकेट क्लब पाचवड याचे सनत जयसूर्या, डाव्या हाताचे उत्कृष्ट मारा करणारे विजय आगवणे पाटील यांचं या इथं हार्दिक स्वागत पाचवड प्रीमियम लीग तर्फे. स्लोवर टाकलेला चेंडू लेग साइडच्या दिशेने कटवलेला आणि वाजला, पत्रा पण वाजला नाही, अलगदात. उत्कृष्ट फलंदाजीचं प्रदर्शन करताना निखिल गायकवाड. खरंच आपण गेल्या वर्षी बेस्ट बॅट्समन का होतो पीपीएलचा हे दाखवून देताना निखिल गायकवाड. धाव संख्या पडली ते 51. चिंदवली गावचे फलंदाज व गेल्या वर्षी चिंदवली प्रीमियर लीग जिंकलेले विशाल इतापे यांचं देखील महात्मा गांधी कॉलेज पाचवड येथे हार्दिक स्वागत. राऊंड दी विकेट आणि पुन्हा बॅटची कडा. श्रीकांत पवार बॉल अडवण्यात अयशस्वी
आणि हा चौकार. उत्कृष्ट असं बॅटिंगचं प्रदर्शन करताना निखिल गायकवाड. खरंच विनोद पवार जरी आउट झाले तरी मी हा सामना जिंकू शकतो हे दाखवून देताना निखिल गायकवाड. क्रिकेटचा खेळ असाच आहे, यामध्ये काही होऊ शकतं. अशक्य गोष्ट खूप मोठा असं धावांचा डोंगरचा पाठलाग करताना छावा प्रतिष्ठान आणि लेग साइडला टाकलेला चेंडू धाव बाद झाले असते अमोल लोहार. पण चुरशीची धाव घेण्यात पुन्हा एकदा यशस्वी रोहित शेवाळे. या एवढ्या पीपीएलचं नियोजन खरंच मित्रांनो सोपं नव्हतं. 56 व आपले जे युवा खेळाडू आहेत रोहित शेवाळे उर्फ बाबू शेवाळे, प्रत्येक गायकवाड उर्फ पैलवान, अभिजित गावडे, करण शेवाळे व सोमनाथ मोरे या सगळ्यांचं खूप खूप आभार. खरंच या सगळ्यांनी मन लावून नियोजन केलं म्हणून आज हे पीपीएल आपण खेळू शकतो. उत्तुंग मारण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न आणि हा डॉट बॉल. उत्कृष्ट असे षटकातील शेवटचे 2 चेंडू. ड्रिंक ब्रेक घेण्यात आलेला आहे. ड्रिंक ब्रेक टाकताना आदित्य शेवाळे 56 सरांना पाणी घेऊन जा रे कोणीतरी. 1 बाद 56. अजून 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर अंपायरला धाव संख्या झाली 56. तसेच आपले सर्व संघ मालक नवला 11चे अक्षय गायकवाड, दत्तकृपा 11चे वैभव गायकवाड व धनंजय गायकवाड, छावा प्रतिष्ठानचे विनोद पवार व राजकुमार शेवाळे, तसंच 24 चेंडूमध्ये 90 धावांची गरज आहे. तसंच प्रतापगड योद्धा संघाचे प्रमोद कांबळे व प्रशांत गायकवाड या सर्व संघ मालकांचा देखील मी हार्दिक अभिनंदन करतो. तसंच आपले आभार देखील मानतो की आपण सर्व आपल्या सर्वांमुळे आज हा पीपीएलचा सामना आपण खेळू शकतो. हे जे पीपीएलचं वातावरण तयार झालंय त्यासाठी खूप मोठा हात मदत हे संघ मालकांनी केलेली आहे. तसंच ऑक्शन देखील आपलं ऑक्शन देखील 1 नंबर पार पाडलेले ऑक्शन कमिटीचे मॅनेजमेंट कमिटीचे हेड सुहास जाधव उर्फ पप्पू दादा यांचा देखील पीपीएल कमिटीच्या वतीनं हार्दिक आभार. मित्रांनो खेळ म्हणला की स्पर्धा आली, स्पर्धा म्हणलं की ग्राउंड आलं. तसंच आपल्याला ग्राउंड अवेलेबल करून देणारे महात्मा गांधी विद्यालय पाचवड ह्या कमिटी, तसेच शाळेचे मुख्याध्यापिका व भरत गायकवाड व अशोक बापू यांचा देखील हार्दिक हार्दिक आभार. तसेच आपले स्पॉन्सर तसेच आपले जे स्पॉन्सर आहेत ज्यामुळं या चुरशीच्या लढाई बघण्यासाठी भेटत आहेत, जे आपण बक्षिसासाठी सर्वजण प्रयत्न करतोय ते स्पॉन्सर आपले. प्रथम बक्षीस 30,000 रुपये पाचवड प्रीमियर लीग 2025 श्री नवलाई देवी यात्रेनिमित्त आयोजित पाचवड प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरे दिनांक 5 व 6 याचे पहिलं बक्षीस. प्रथम बक्षीस 30,000 रुपये डॉक्टर मनोज श्रीवास्तव ग्लीड सेंटर क्लिनिक पुणे यांच्याकडून, यांचे देखील खूप खूप आभार. द्वितीय बक्षीस 15,000 रुपये डॉक्टर स्नेहा राऊत जाधव स्नेहश्री क्लिनिक पुणे यांचे देखील खूप खूप आभार. हे दोन्ही बक्षीस आपले प्रतापगड योद्धाचे संघ मालक प्रमोद कांबळे यांच्या सहकार्याने आपल्याला भेटल्यामुळे प्रमोद कांबळे यांचे देखील खूप खूप आभार. तृतीय बक्षीस शुभांगी ज्वेलर्स पाचवड श्री रवी महामुनी यांच्याकडून 7,000 रुपये दिल्याबद्दल त्यांचे देखील खूप खूप आभार.
यूट्यूब लाईव्ह सौजन्य आपल्या गावचे प्रथम नागरिक सरपंच श्री महेश गायकवाड उर्फ बंडानाना, तसेच पांचाळ संघातील एक युवा आपले पांचाळ संघाचे एक तडाखेबाज वरिष्ठ ऑलराऊंडर श्री रवींद्र जाधव सर यांचे देखील यूट्यूब लाईव्ह साठी खूप खूप आभार. तसंच आपले कॅप सौजन्य श्री साई पेंट पाचवड, पाचवं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतात ते कपिल हागवणे. कॅप सौजन्य श्री अरविंद जाधव साई पेंट पाचवड यांचे देखील खूप खूप आभार. आणि नक्कीच निखिल गायकवाड हा खूपच उत्कृष्ट असा फलंदाजी करताना इथे सर्व सिनियर खेळाडूंचे नेतृत्व दिपणारा निखिल गायकवाड. आपल्या PPLच्या मंडप सौजन्य श्री संदीप पवार LIC ऑफ इंडिया MDRT USA व तसेच श्री योगेश गायकवाड सिद्धगिरी कॉम्प्युटर पाचवड यांचे देखील हार्दिक हार्दिक आभार. अशाच पद्धतीने षटकाराची आतिषबाजी करत आहेत ते निलेश हा चौकार निखिल गायकवाड खूपच उत्कृष्ट अशी बल्लेबाजी करताना कपिल गायकवाड यांच्यावर भेदक मारा निखिल गायकवाड यांनी केलेला आहे. कपिल हागवणे आपल्या PPL साठी बॉल बॉक्स व पूर्ण सौजन्य सुनील फरांडे उर्फ तात्या 1/68. 2 बॅट सौजन्य चिंदवली गावचे व तसेच पांचाळ संघाचे कॅप्टन श्री विजय गायकवाड सर, जिल्हा लेखा व्यवस्थापक व जिल्हा परिषद सातारा. प्लेयर ऑफ द सिरीज देणारे 3001 रुपये श्रीकांत पवार, लक्ष्मी मेडिकल श्रीकांत पवार. प्लेयर ऑफ द मॅच फायनलचा जो प्लेयर ऑफ द मॅच असणार आहे त्यासाठी 2001चं बक्षीस अमर गायकवाड. चार भिंतीवर जर फुल पडला असेल तर नाही खाली पड. अंपायर निर्णय सांगा. षटकार षटकार तिथंच रे. फायनलचं प्लेअर ऑफ द मॅचचं बक्षीस 2001 यात्रा कमिटी पाचवडचे अध्यक्ष तसेच युवा नेता अमर शिवाजी गायकवाड यांच्याकडून यांचे देखील आभार. उत्तम मारलेला फटका ऑफसाईडच्या दिशेने प्लेअर तिथे आहे. उत्कृष्ट असा झेल घेण्यात यशस्वी. उत्कृष्ट असं खेळाचं प्रदर्शन दाखवताना नवला 11 संघ निखिल गायकवाड हा खरंच उत्कृष्ट अशी फलंदाजी करून गेलेला आहे. तर आपला संघाचा जीव या सामन्यात कसा जिवंत ठेवावा याचं उत्तम उदाहरण निखिल गायकवाड यांनी दिलेले आहे. दत्ताशेठ गायकवाड यांचं महात्मा गांधी विद्यालय पाचवड येथे देखील आगमन झालेले आहे, तरी त्यांचे खूप खूप आभार. अतिरिक्त धाव वाईड बॉल कपिल हागवणे. तसंच आपल्या PPL मध्ये सलग 6 षटकार जो मारेल त्याला 1001चं बक्षीस यश गायकवाड यांच्याकडून. सलग 3 विकेट जो काढेल त्यांना 1001चं बक्षीस प्रसाद जेजूरकर सर यांच्याकडून. उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समन PPLचा जो असेल त्याला 1001चं बक्षीस अमोल लोहार यांच्याकडून. उत्कृष्ट गोलंदाज
त्यांना 1001चं बक्षीस कपिल हगवणे यांच्याकडून. उत्कृष्ट झेल त्यांना देखील 1001चं बक्षीस असेल आदित्य मानकुमरे यांच्याकडून. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यांना 1001 रुपयांचं बक्षीस असेल अमर कलेक्शन पाचवड अमर जाधव यांच्याकडून. उत्कृष्ट एसटी रक्षक 1001चं बक्षीस मयूर जाधव यांच्याकडून. बेस्ट ऍक्शन प्लेअर विकेट काढल्यानंतर जो बॉलर बेस्ट ऍक्शन दाखवेल त्याला देखील बक्षीस आहे. 501 रुपयाचं बक्षीस आहे अजय भिसे व गिरीश लोहार यांच्याकडून. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न पण यशस्वी. 2 धावा पूर्ण. या मॅचची ही मॅच पाहत असताना आम्हाला ओझरड्यामध्ये पांचाळ आणि वाई फायनल मॅच चालू होती. त्यावेळेस एक जुन्या आठवणी जाग्या झाल्या आमच्या. 6 ओव्हरला 108 रन चेस करायचा होता आम्हाला. त्यावेळेस मॅच प्लॅनिंग असं झालं होतं की प्रत्येक बॅट्समनने जाऊन फक्त 3 सिक्स मारायचं आणि आउट होऊन यायचं. हे असं काहीतरी प्लॅनिंग केलं तर नक्कीच मॅच ही अटीतटीला येईल. 11 सिक्स किंवा 12 सिक्स मारायचेत आपल्याला. 12 बॉलला 12 सिक्स मारायचेत तर ही मॅच कुठेतरी अशी थोडी रंगतदार होईल, नाहीतर नक्कीच एका बाजूला झुकत जाईल. असं काहीतरी प्लॅनिंग नक्की फलंदाजी करणाऱ्या संघानं करावं अशी राजकुमार चव्हाण यांची विनंती आहे. 11 बॉल बाहेर मारायचे. अमोल सोपी मॅच 11 बाहेर मारायचे, तुला 66 नाही करायचे. तसंच इमर्जिंग प्लेअर साठी आकर्षक चषक सोमनाथ मोरे यांच्याकडून. तसंच सर्व प्लेअर ऑफ द मॅच यांना आकर्षक चषक असणारे मॅन ऑफ द मॅच यांना आकर्षक चषक असणारे अनिकेत गायकवाड शिवराज कन्स्ट्रक्शन यांच्याकडून. आपल्या पीपीएलचे सर्व ट्रॉफी सौजन्य प्रसाद इलेक्ट्रॉनिक्स पाचवड यांचा देखील खूप खूप आभार. बॉलर आदित्य शेवाळे उत्कृष्ट असा टाकलेला चेंडू. सिक्स मारली होती किसनवीरच्या ग्राउंड त्यांनी बॅटिंगच केली नाही. तसंच सर्व पीपीएल कमिटी यांचं देखील हार्दिक हार्दिक आभार. आज तुमच्यामुळं या पीपीएलचा सामना आपण इथं भरवू शकतो, खेळू शकतो. ऑफच्या बाजूने कटवलेला चेंडू आकाश भोसले उत्कृष्ट असे फलंदाज. तसेच निलेश गायकवाड उत्कृष्ट असे एसटी रक्षक. धावसंख्या झालेली आहे 77. मग उत्तुंग मारण्याचा प्रयत्न आणि हा वाईड चेंडू अतिरिक्त 1 धाव. धावसंख्येत भर धावसंख्या झाली आहे 78. उत्कृष्ट असं क्रिकेटचं वातावरण. संत पाटील बॅटिंगच नाही. ऑफ साइडच्या बाजूने कटवलेला चेंडू उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आकाश भोसले यांच्याकडून. नंबर 7 धोनीचे फॅन आकाश भोसले. तसंच मित्रांनो स्पर्धा क्रिकेटची स्पर्धा ही 2 संघांमध्ये असतेच, पण त्या स्पर्धेला अर्थच काय जर त्याला पाहायला प्रेक्षक नसतील. पीपीएलचे सर्व सामने बघण्यासाठी आलेले सर्व प्रेक्षक यांचे देखील हार्दिक हार्दिक आभार. प्रेक्षकांमुळे शोभा येते ते सामन्याला, त्याच्यामुळं प्रत्येक प्रेक्षकाचं देखील हार्दिक हार्दिक आभार. धावसंख्या होती ती 80. कॅच सुटला ना तिथं मॅचला पुढच्या बाजूला आणि हा आतापर्यंत भन्नाट गोलंदाजी केली. षटकार. झाडाच्या खाली बसलेले आपले बारके कार्यकर्ते झाडाच्या खाली बसलेला जरा मागासारखा
मागासारखा तिथं फिल्डरचा पाय लागू शकतो तुम्हाला. श्वास 10 बाहेर पाहिजेत. फक्त 10 बाहेर. पप्पू बघा स्लोअर रतीच्या टाकलेला चेंडू, डॉट बॉल आणि षटक पूर्ण झालेलं आहे. उत्कृष्ट असा गोलंदाजीचं प्रदर्शन करताना आदित्य शेवाळे. ओव्हर किती 12 किती सांगा. 6 झाले. 12 बॉल किती पाहिजे? 12 बॉल किती पाहिजे? 86 ना. इथलं 20 आणि ते 40 60. 12 बॉल 60 रनांचं आव्हान. 12 बॉल फक्त आणि फक्त 10 चेंडू बाहेर टाकायचे आहेत. अमोल दादा तू हे करू शकतोस असं राजकुमार सर यांच्याकडून त्यांनी अपेक्षा दाखवलेली आहे. तू त्या शैलीचा फलंदाज आहेस की तू 10 बाहेर टाकू शकतोस. सोमनाथ मोरे तुमच्यासाठी गाणे. तसंच आपल्या पाचोड प्रीमियर लीग 2025 साठी अंपायर आलेले सुशांत शिंदे, पंचक्रोशीत नावाजलेले सुशांत शिंदे दादा व तरुण सोनवणे या दोघांचा देखील हार्दिक हार्दिक आभार. काय तो बॉल होता आताचा. एकदम यॉर्कर पद्धतीचा टाकलेला चेंडू, वेगवान चेंडू प्रतीक गायकवाड उर्फ पैलवान यांच्याकडून. अमोल लोहार त्या चेंडूला काही हिट करू शकले नाहीत. पुढील चेंडू आणि उत्तुंग फटका मारण्याचा प्रयत्न. ऑफसाईडच्या दिशेला कटवलेला चेंडू. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. अमोल लोहार आपल्या नावाला साजेशी अशी खेळी करत असताना काय दिसत नाहीयेत. त्यांनी जरा स्वतःचं आत्मपरीक्षण करावं. अमोल लोहार जर खेळले असते तर आणखी तफावत कमी झाली असती. पुढील चेंडू पाहूयात काय करतात फलंदाज. हा फुलटॉप चेंडू आणि सरळ समोर मारताना एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पाहूयात पूर्ण होती का. आणि 2 धावा पूर्ण आपल्या संघासाठी. 2 धावांची भर घालत असताना फलंदाज. गोलंदाजाचा पुढील चेंडू आपण पाहू शकतो. निखिल गायकवाड जरी बाद झालेले असले तरी पुन्हा माघारी अमोल लोहार यांच्या रनरच्या स्वरूपात आलेले आहेत व पूर्ण जोर लावून आपल्या संघासाठी धावत आहेत. खरंच आपण एवढे नावाजलेले का खेळाडू आहे हे निखिल गायकवाड यांनी दाखवलेले आहे. परिस्थिती 89, 2 बाद 89. राहिलेल्या 8 चेंडू मध्ये खूप धावांची गरज आहे. प्रतापगड योद्धाचे कॅप्टन अनिकेत गायकवाड यांनी मंडपाशी संपर्क साधला. चेंडू व्यायामशाळेच्या पलीकडनं षटकार. कृपया सर्वांनी सहकार्य करावे. तिथले जे खेळाडू आहेत त्यांनी कृपया तो चेंडू आणावा. आणि हा वाईड चेंडू, वाईड बॉल. धाव संख्या झाली ती 96. 2 बाद 96. उत्कृष्ट असं गोलंदाजीचं प्रदर्शन करताना प्रतीक गायकवाड
आख्यानी पण चांगली मारली. उत्तुंग मारण्याचा प्रयत्न आणि अरे कपिल गाय हगवणे यांना झेल काय झेपलेला नाही. कदाचित कपिल हगवणे तुमचा जो गॉगल आहे तो मंडपात तुम्ही जमा करा. गॉगल मुळे तुम्हाला दिसत नाहीये कपिल हगवणे. उत्कृष्ट गोलंदाजी केल्यानंतर गचाळाचे क्षेत्ररक्षण करताना कपिल हगवणे व तसंच अमोल लोहार करण शेवाळे इथं माझ्या कानात सांगून गेलेत. केक बद्दल काहीतरी सांगून गेलेत करण शेवाळे. केक बद्दल 2-97 सोहम हगवणे लक्ष राहिलेलं आहे. सोहम हगवणे कृपया तिथं जाऊन बॉल घेऊन यावा. पटकन पळचा सार्थकाने तुझ्या बरोबर. 6 बॉलमध्ये एकूण पक्ष पूर्णपणे हा सामना क्षेत्ररक्षकांच्या बाजूने झुकताना पहिल्या चेंडूवरती हा षटकार सुहास यांच्या बॅटमधून निघालेला. अतिशय सुंदर असा षटकार. या षटकारानंतर 6 धावसंख्येची भर. पुढील चेंडू पुन्हा एकदा जोरात मारण्याचा प्रयत्न, परंतु हा सामना पूर्णपणे नवला 11 या संघाकडे झुकताना रवींद्र जाधव हे या संघाचे वरिष्ठ खेळाडू यांच्या मार्गदर्शनाखाली हा संघ खेळताना पूर्ण त्यांचा अनुभव त्यांनी पणाला लावून हा सामना विजयाच्या दिशेने नेताना रवींद्र जाधव यांचा संघ विजयी होत आहे असं दिसताना प्रतापगड योद्धाचे कॅप्टन करण शेवाळे कृपया अनिकेत गायकवाड यांना फोन करून पटकन बोलवावे. सेकंड कॉल प्रतापगड योद्धा. धावसंख्या झाली ती उत्तम मारण्याचा प्रयत्न लॉंग ऑनच्या दिशेने मारलेला चेंडू. उत्कृष्ट असं फिल्डिंग व थ्रो प्रतीक गायकवाड यांच्याकडून आपण पाहू शकता. उत्कृष्ट अशी गोलंदाजी केल्यानंतर उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण करताना देखील प्रतीक गायकवाड. यापुढे होणारा सामना यातील विजेता व प्रतापगड योद्धा आकाश कृपया अनिकेत गायकवाडला फोन करून त्वरित बोलवावे. स्लोवर पद्धतीने टाकलेला चेंडू आणि हा पुन्हा गचाळ असे क्षेत्ररक्षण. हा पुन्हा छेल सुटलेला आहे. आपण पाहू शकतो रवी सर जरी वय झालेलं असलं वरिष्ठ खेळाडू असले तरी थ्रोच्या माग कव्हरचा किती महत्व असतो हे आपण या खेळाडूकडून पाहू शकतो. युवा खेळाडूंना मार्गदर्शन करताना रवी सर. या सामन्यातील पहिला उत्तुंग मारण्याचा प्रयत्न. उत्कृष्ट असा झेल अमोल लोहार गाड. या झालेल्या सामन्यामध्ये 9ला 11 हे विजयी ठरलेले आहेत. तरी 9ला 11चे कॅप्टन सोमनाथ मोरे तसेच प्रतापगड योद्धाचे कॅप्टन अनिकेत गायकवाड कृपया लवकरात लवकर मंडपाशी संपर्क साधावा. टॉससाठी जरी प्रतापगड योद्धामधील कोण एक येत असेल तरी या. ह्याच्यानंतर 10 मिनिटाचा ब्रेक होणार आहे पण आपल्याला टॉस लवकरात लवकर उडवून घ्यायचा आहे. कृपया दोन्ही पण टीमांनी शेक हँड करा. सोमनाथ मोरे शेक हँड करा. माझ्या मते या मॅच मध्ये क्रिकेटपटू आहोत. सार्थक यांची ओव्हर महाग पडली छावा प्रतिष्ठानला. 146 धावांचा पाठलाग करता करता त्यांनी 106 धावांपर्यंत मजल नेली. शेवटची जी ओव्हर सार्थक यांना दिली होती त्या ओव्हरमध्ये जवळजवळ 35 धावा अतिरिक्त गेल्या. त्यामुळे हा सामना वेगळीकडे गेला. त्यामुळे या सामन्यामध्ये छावा प्रशांतला पराभव स्वीकारावा लागलाय. तरी सर्व खेळाडू एकमेकांचे हस्तांतरण करताना
आणि या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच सोमनाथ मोरे. शतकी खेळ केल्याबद्दल सोमनाथ मोरे यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येणार आहे. तसंच